महत्त्वाचा दिवस आहे। आज आम्ही 20 तारीखला जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। त्याने आमच्या समक्ष त्यांच्या अधिकारांवर कारवाई करण्यासाठी सांगितली। म्हणजे आज 20 तारीखपासून आज जवळजवळ 6 तारीख होत आली तरी कुठल्या प्रकारची कारवाई प्रशासनाने केली नाही। त्यानंतर आम्ही सी साहेबांना भेटलो। सी साहेबांना आणि सी साहेबांना बोलून ठाण्यामध्ये त्यांना स्पष्ट शब्दात आमच्या समोर सांगितलं की या प्रकरणामध्ये स्वतः हस्तक्षेप करून लवकरात लवकर योग्य ती आणि कडक कारवाई व्हावी या गुंडांवरती म्हणून आदेश दिले। तरीही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर चौकशी झाली नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकरणाने त्यांना शिक्षा झालीच नाही। पण आज मी या फेसबुकच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर हे प्रशासन जर अशा प्रकारे जे गरीब माणसाला नाव ठेवत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळत नसेल तर आता सर्वसामान्य माणसांनी कशा प्रकारे राहायचं, कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करायचं। बरोबर एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आज तुम्ही या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून या एका महिलेवर होणारा अत्याचार आज आम्ही जवळजवळ 1 वर्ष झालं। 1 वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही आहे, आम्हाला न्याय मिळाला नाही। शेवटी आमचा जो कुठला पर्याय नसल्यामुळे आम्ही आमच्या शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कलमाच्या आधारे आज आम्ही या ठिकाणी सध्यानं उपोषण करत आहोत। पण ते उपोषण करतानाही कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। याच्यासाठी आपण स्वतःहून या गोष्टीत लक्ष घालावा। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनीही या आपल्या जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार होत आहेत याची आपण स्वतः दखल घेऊन स्वतः त्याच्यावरती चौकशी लावून योग्य ती चौकशी लावून लवकरात लवकर या बिल्डरवरती सुभाष गजरे, अजित जयस्वाल, आकाश पिंगळे आणि जागा मालक प्रकाश गाला आणि भारती गाला यांनी जे वारंवार आम्हाला जो त्रास दिला आहे, आमचं जे नुकसान झालं आहे ते आमच्याकडून सर्व सूचित केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही कुठल्याही गोष्टीचं खोटं बोलत नाही आहे। त्याच्यानंतर जे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला आम्ही त्यांनी व्हिडिओ दाखवले तरी पण आम्हाला ते सांगतात की तुमचं रक्त आलं का, तुमच्याजवळ पुरावे आहेत ते योग्य पुरावे नाही आहेत म्हणतात। आम्ही आता सर्वसामान्य माणसाने काय करायचं याची तुम्ही येणाऱ्या काही दिवसातच योग्य तो छडा लावावा आणि आम्हा कवडकर कुटुंबियांना योग्य तो न्याय द्यावा आणि या गुंडराज करणाऱ्या बिल्डर आणि जागे मालकावरती योग्य ती शिक्षा करून त्यांना योग्य ते शासनच झालं पाहिजे अशी आमची या कुटुंबाची मागणी आहे आपल्याला।